जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक पदभरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे। ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांची एक ब्रांच आहे NIIH म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनो हेमॅटॉलॉजी। तर याच्यामध्ये एक पदभरती निघालेली आहे आणि त्यामध्ये कोणते पद असणार आहेत, काय असणार आहे पेमेंट, तुम्हाला इलिजिबल क्रायटेरिया काय असणार आहे, या सगळ्याविषयी आपण डिटेल्समध्ये जी माहिती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच जे नवनवीन अपडेट्स आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती देत असतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, हा एक CRMCH म्हणजेच सेंट्रल फॉर रिसर्च मॅनेजमेंट अँड कंट्रोल ऑफ हेमॅटोग्लोबिनोपॅथी मध्ये ह्या जे वॅकन्सी आहेत या भरल्या जात आहेत। यामध्ये एक पद जे असणार आहे ते बघा, पदाचं नाव आहे, वेगवेगळे 4 जे पद आहेत ते भरून घेतले जात आहेत। पहिलं जे पद आहे त्या पदाचं नाव असणार आहे प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट, नॉन मेडिकलचं पद आहे। याची जी पोस्टिंग आहे ICMR NIIH मुंबईला जे सेंटर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट जे आहे NIIH म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनो हेमॅटॉलॉजी यांच्यामध्ये मुंबईला जी त्यांची काही ब्रांच आहे तिथं ही वॅकन्सी भरून घेतली जाणार आहे। यामध्ये एकच पद भरून घेतलं जात आहे। 56,000 रुपये प्लस 27% HRA तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। 56% 27% HRA जितकं होतं प्लस तेवढं तुम्हाला यामध्ये पेमेंट जे आहे ते मिळणार आहे। यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे गरजेचं आहे बघा, फर्स्ट क्लास पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन्क्लुडेड द एंजेस्टेड PG डिग्री इन सायन्स। बघा, तुमचं PG डिग्री जी आहे ते फर्स्ट क्लास म्हणजे पास होणं गरजेचं आहे सायन्सच्या एखाद्या तुम्हाला सब्जेक्टमधून। जसं मग बायोलॉजी असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, लाईफ सायन्सचा एखादा विषय असेल, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी, हे जे काही विषय आहेत सायन्स फॅकल्टीचे, यामधून तुमचं PG म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन MSc जर झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतर बघा, हे जर तुमच्याकडे नसेल तर सेकंड क्लास पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन्क्लुडेड द एंजेस्टेड PG डिग्री इन सायन्स विथ PhD। जर तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये पास झालेला नसाल, याच विषयामधून तुम्ही सेकंड क्लासमध्ये पास आहात आणि त्यामध्ये तुम्ही याच विषयामध्ये PhD वगैरे केलेलं असेल तरीही तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। डिझायरेबल क्वालिफिकेशन काय आहे तुम्ही पाहून घ्या। एज लिमिट असणार आहे 35 इयरपर्यंत। त्यानंतर त्याचं ड्युरेशन बघा, हा एक प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट बेसिसवर परमनंट वॅकन्सी नाही आहेत। प्रोजेक्ट जोपर्यंत चालणार आहे तोपर्यंत या वॅकन्सी असणार आहेत। 1 इयर लाईकली टू बी एक्सटेंडेड, प्रोजेक्ट ड्युरेशन 2 वर्ष। प्रोजेक्ट वर्ष जे आहे ते 2 वर्ष चालणार आहे आणि एखादी वर्ष तुम्हाला एक्सटेंड सुद्धा केलं जाऊ शकतं। त्यानंतर बघा, जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर इथं लिंक दिलेली आहे, ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही अप्लाय करायचं आहे। त्यानंतर बघा, दुसरं जे पद आहे ते सुद्धा जे ICMR सेंटर आहे NIIH मुंबईमधलं तिथंच भरून घेतलं जाणार आहे। प्रोजेक्ट टेक्निशियन सपोर्ट 3 असं हे पद असणार आहे। एकच पद भरून घेतलं जात आहे। 28,000 प्लस 27% HRA तुम्हाला यामध्ये दिला जाईल। जवळपास बघा 7% जर 7,000 रुपये जरी पकडलं तर बघा 28 आणि 7 म्हणजे जवळपास 35,000 तुम्हाला यामध्ये पेमेंट मिळणार आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन असणार आहे ग्रॅज्युएट तुम्हाला असणं गरजेचं आहे लाईफ सायन्स, बायोमॅट्रिक्स किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं असणार आहे। जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे। एज लिमिट असणार आहे बघा, द अप्पर एज लिमिट 35 इयर्स ओल्ड, तुमचं 18 ते 35 वर्षापर्यंत एज लिमिट असणार आहे। ड्युरेशन असणार आहे याचं सुद्धा 2 वर्षाचं। जर अप्लाय करायचं असेल तर या लिंकवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर पुढचं पद असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रोजेक्ट टेक्निशियन सपोर्ट सेकंड, एकच पद आहे। 20,000 प्लस HRA मिळणार आहे 21,800 रुपये। याच्यामध्ये PM कंडेस्टेड जो आहे तो HRA तुम्हाला मिळणार आहे, म्हणजेच जवळपास तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 41,000च्या जवळपास पेमेंट जाऊ शकतं। त्यानंतर इसेन्शियल जे क्वालिफिकेशन आहे हे क्वालिफिकेशन बघा तुमचं
12+ डिप्लोमा, त्याच्यानंतर MLT, DMLT, इंजिनिअरिंग इन तुमचं झालेलं असेल तर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. तुमच्याकडं 3 वर्षाचा ग्रॅज्युएट डिग्री आहे रिलेव्हंट सब्जेक्टमध्ये आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर बघा एज लिमिट जे आहे 30 वर्षाचे आहे. 2 मंथ फक्त जे आहे ते ड्युरेशन पिरियड असणार आहे. त्यानंतर पुढील पद असणार आहे बघा प्रोजेक्ट नर्स सेकंडचं पद आहे. 2 पोस्ट आहेत. 20,000 रुपये प्लस HRA दिला जाणार आहे. 3 वर्षाचं GNM जर झालेलं असेल तर अप्लाय करू शकणार आहात. 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा आणि 3 वर्षाचा प्रोजेक्ट असणार आहे. म्हणजे तुम्हाला 3 वर्षापर्यंत इथं जे आहे ते पोस्टवर ठेवलं जाणार आहे. या लिंकवरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर पुढील पद जे आहे ते सायंटिफिक कन्सल्टंट मेडिकल आणि नॉन मेडिकलचं एकच पद आहे. यामध्ये मात्र 1,00,000 रुपये एवढं पेमेंट मिळणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो 3 वर्षाचं जे आहे ते ड्युरेशन असणार आहे. 40 वर्षापासून 70 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. यामध्ये क्वालिफिकेशन असणार आहे प्रोफेशनल विथ MBBS आणि MD PhD वगैरे झाले असेल तर अप्लाय करता येणार आहे. एवढे जे पद आहेत हे पद या पदभरतीद्वारे भरून घेतले जात आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी आहे ही दुसरी PDF आहे. यामध्ये सुद्धा ICMR द्वारे जे काही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी आहे यांच्यामध्ये सेंट्रल ऑफ रिसर्च मॅनेजमेंट अँड कंट्रोल ऑफ हेमॅटोबायोपॅथीमध्येच पदं भरून घेतले जाणार आहेत. ही वेकन्सी वेगळ्या आहेत. प्रोजेक्ट टेक्निशियन सपोर्ट सेकंडचं एक पद यामध्ये भरून घेतलं जात आहे. 20,000 प्लस HRA दिला जाणार आहे. यामध्ये तुम्हाला 12+ DMLT, BMLT, MLT झालं असेल तर अप्लाय करता येणार आहे. अप्पर एज लिमिट 30 वर्ष आहे. तुम्हाला जे लोकेशन आहे बघा आधीचं लोकेशन मुंबईचं होतं. या पदभरतीचं जे लोकेशन आहे ते चंद्रपूर असणार आहे. चंद्रपूरमध्ये तुम्हाला याचं जे पोस्टिंग आहे ती दिली जाणार आहे. तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर या लिंकवरून तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा दुसरं प्रोजेक्ट टेक्निशियन सपोर्ट 3चं 2 पोस्ट आहेत. 28,000 प्लस HRA तुम्हाला मिळणार आहे. BSc इन MLT झालेलं असेल किंवा BSc इन बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्रीमधून तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. यामध्ये सुद्धा जे लोकेशन आहे ते चंद्रपूर असणार आहे. अप्पर एज लिमिट हे जे 35 वर्षापर्यंत तुम्हाला असेल तर अप्लाय करू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो 2 वेगवेगळे जे PDF आहेत त्या PDFद्वारे ही जी पदभरती आहे या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये ICMR थ्रू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी या ब्रांचमध्ये जे रिसर्च सेंटर आहे तिथं तुम्हाला पोस्टिंग दिली जाणार आहेत. पहिली जी PDF आहे त्यामध्ये तुमचे जे लोकेशन आहे ते मुंबई असणार आहे आणि दुसरं जे PDF आहे त्यामध्ये जे काही प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्टचे पदं आहेत यामध्ये मात्र तुमची जी पोस्टिंग आहे ते चंद्रपूरच्या सेंटरला असणार आहे. त्यामुळं या दोन्ही PDF तुम्ही केअरफुली वाचा. तुम्हाला जे नियर जवळ आहे तिथं तुम्ही फॉर्म भरा. 2-2 वर्षाचं प्रोजेक्ट असं आहे म्हणतात पण हे 3-3, 4-4, 5-5 वर्ष जे आहे तुम्हाला त्यामध्ये घेतलं जातं आणि एकदा तुम्ही इथं जॉईन झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो ICMRचे जे प्रोजेक्ट आहेत ते स्टार्टच असतात. दर 6 महिन्याला 1 वर्षाला नवीन प्रोजेक्ट येत असतो. हा प्रोजेक्ट जरी बंद झाला तरी तुम्हाला जे नवीन येणारा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये कॅरी फॉरवर्ड केलं जातं. ट्रान्सफर करून तुम्हाला तिथं कंटिन्यू जॉब दिला जातो. विद्यार्थी मित्रांनो आता जवळपास सगळे जे महाराष्ट्र शासनाचे पदं आहेत हे कंत्राटी पद्धतीनेच होत आहेत. परमनंट पदभरती जी आहे ती खूप कमी पदांसाठी होत आहे. त्यामध्ये खूप हायेस्ट कट ऑफ जात असतात. त्यामुळं तुम्ही या पदभरतीला इझिली घेऊ नका. सिरियसली तुमचं क्वालिफिकेशन असेल तर फॉर्म नक्की भरा. पेमेंट चांगला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट आहेत यामध्ये तुमची पोस्टिंग आहे त्यामुळं इग्नोर करू नका. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.